बीड ऑनलाईन ज्ञानभूमीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत। मी ज्ञानोबा वायबशी। बीड नगरपालिकेची निवडणूक सध्या सर्वत्र सुरू आहे। लोकशाहीचा उत्सव बीडमध्ये जिल्ह्यामध्ये मोठ्या आनंदामध्ये उमेदवारासह मतदार आनंद घेताना पाहायला मिळत आहे। भारतीय जनता पार्टीचा बीड नगरपालिकेवर झेंडा रोवण्यासाठी राज्याच्या मंत्री पंकजा मुंडे बीडमध्ये आल्यात। बीडमध्ये अनेक गुप्त बैठका घेत आहेत, प्रतिष्ठित नागरिकांच्या गाठीभेटी घेत आहेत। उमेदवारासह मतदारांना सुद्धा उत्स्फूर्त आनंद मिळतो आहे, कारण सर्वांच्या नेत्या ह्या मतदारापर्यंत जात आहेत, आपल्याला बळ देत आहेत। त्यामुळं उमेदवारांचं बळ हत्तीचं झालं आहे। खऱ्या अर्थानं पाहिलं गेलं तर पंकजाताई आज एका ठिकाणी बोलत असताना म्हणाल्या, बीडमध्ये पहिल्यांदा कमळ फुलवण्याची वेळ आली आहे, संधी आली आहे। मतदारांनो, तुम्ही कमळाला मतदान करा आणि बीड नगरपालिकेवर भारतीय जनता पार्टीचा झेंडा रोवा। नगराध्यक्षपदाच्या जे काही उमेदवार आहेत, ज्योती घुमरे यांच्यासह सर्व भाजपाचे उमेदवार प्रचंड मतांनी निवडून द्या असे देखील त्यांनी मतदारांना साथ घातली आहे। येणाऱ्या नगरपालिकेच्या माध्यमातून मतदार राजा या उमेदवारांना काय कौल देतो याकडे आता राज्याचं लक्ष लागलं आहे। मात्र खऱ्या अर्थानं पाहिलं गेलं तर पंकजाताई बीडमध्ये आल्या आणि मतदारामध्ये गाठीभेटी घेत असताना उमेदवारामध्ये प्रचंड ताकद मिळाली पाहायला मिळते आहे। भाजपाचं वारं जोरदार बीडमध्ये होताना पाहायला मिळतं आहे। राजकीय सुद्धा अतिक्रमणाचं मी बोललेच ऑलरेडी की अतिक्रमण काढू, कुठलं काढू ते अतिक्रमण काढू आणि तिथे सुंदर आपण नागरिकांसाठी सोय निर्माण करू अशा प्रकारचं वचन मी या निमित्ताने देते। आणि मला स्वभाव नाही कोणावर टीका करणे किंवा सुडाचं राजकारण करणे किंवा कोणाचं काय, पण जर कुणावर अन्याय होत असेल तर माझा तोही स्वभाव आहे की मी त्याच्या पाठीशी उभे राहते। आणि मला असं वाटत होतं की योगेशला अन्याय होतोय, हे योगेशचं फ्रंट आहे, योगेशला लढायला दिलं पाहिजे योगेश। त्यामुळे योगेशच्या पाठीशी सारिका आणि योगेश मला भेटले, त्यांनी त्यांची व्यथा मला मांडली आणि मी विचार केला की नाही, या पोरांच्या पाठीशी म्हणलं की मनाने मी 60 वर्षाची आहे, वयाने नसेल तेवढी पुढे पण मनाने आहे, तर मला असं वाटलं या पोरांच्या पाठीशी आपण उभं राहायला पाहिजे। जी काय आपली शक्ती आहे ती एकत्र करून आपण लढलं पाहिजे। पहिल्यांदा इतिहास होणार आहे, पहिल्यांदा कमळाचा फुलाला मतदान करण्याची इच्छा असणाऱ्यांना ती संधी मिळणार आणि आम्हाला चांगलं काम करण्याचं, म्हणजे तुमच्याकडे विजन तरी येणं द्यायला। विजन काय, विजन मांडू तर शकतील ह्या। मी जर एखाद्या पर्यावरणाचं डॉक्युमेंट पाठवलं तर ह्या वाचू तर शकतील ना स्वतः इंग्रजी, तर त्यांना वाचायला पुन्हा माणूस लागेल नाटकांनी किंवा त्या म्हणजे त्या आणि ते स्वतः काम करतील। बरोबर आहे, डॉक्टर साहेब पुढे गेले बघा, ते बिचारे प्रेक्षकात बसले, हे पाहिजे, बरोबर आहे ना, त्या स्वतः काम करतील। आता दुसरीकडे बघा कोण काम करेल, ते स्टेजवर बसणार आहेत, तेच भाषण करणार आहेत, तेच, बरोबर आहे ना। म्हणजे दुसरा एखादा उमेदवार आहे तर तिचा नवरा किंवा घरातले कोणीतरी पुरुषच सांभाळणार आहे, इथे असं नाही आहे, त्या स्वतः सांभाळणारे ते मदत करणार आहे, त्याच्यात ते वाद नाही। यामुळे एक स्वयंपूर्ण नेता सुद्धा आम्ही तयार करतो, एक चांगली फळी आम्ही तयार करतो। तर कृपया आमच्या उमेदवारांना सन्मानाने आम्हाला नगराध्यक्ष म्हणून आणि नगरसेवकांना नगरसेवक म्हणून पाठवा ही विनंती करते। फोटो आलाय का माझा?